आज ती जे काम करू शकते पुरुषांनी करून दाखवावं सगळं. घर दार मुलं बाळं नाती संबंध आणि व्यवसाय खूप चॅलेंजिंग आहे, पण ती करू शकते कारण ती स्त्री आहे. आणि ज्या बाहेर पाऊल टाकतात त्यांच्याकरता कोणी रेड कार्पेट ठेवलेलं नाही आहे, कारण आपल्याला क्रिटिसिझम जास्ती होतो. तुला येणारच नाही, तुला जमणारच नाही, तू करूच शकणार नाहीस, किंवा मग मुलांचं कोण बघणार. खूप आपल्याला करायचं आहे. एकदा हे ठरवलं ना की ते होतं. दिवाळीच्या वेळेत थोडंसं वाटलं की काजू कतरीला थोडंसं फंगस आलंय. अख्खीच्या अख्खी काजू कतरी 2 का 3 गोणी भरून होती. 31 वर्षापूर्वी वाशीच्या खाडीत जाऊन फेकून आले. का? मला प्रश्न विचारतात की तुमची ती कोणती ती तुम्हाला इन्स्पायर करते. तर मी एवढंच सांगते, मला कोणती ती इन्स्पायर करत नाही, मीच मला इन्स्पायर करते. आपल्याला देवानी ना स्त्री बनवलंय, हा शाप नाही, आपल्याला आशीर्वाद आहे. त्या स्त्रीत्वाचा पूर्ण आपण वापर करून समाजामध्ये आपण काय काय करून दाखवू शकतो हे करायला हे एकच जन्म आहे आणि तो आपण करून दाखवायचा. नमस्कार. सेल्फमेड सखी प्रवास तिच्यातील उद्योजिकेचा या शोमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. खरं तर IPS अधिकारी होण्याचं स्वप्न होतं. ते स्वप्न उराशी बाळगता लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आज सक्सेसफुल बिझनेस वुमन म्हणून त्या आपल्यासोबत आहेत. त्या म्हणजे सरोज स्वीट्स प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालिका मनीषा मराठे. नमस्कार. नमस्कार मनीषा मॅम. सेल्फमेड सखी या शोमध्ये तुमचं मनापासून स्वागत. खरं तर आम्ही चेंबूरमध्ये येतो आणि तेव्हा सरोज स्वीट्स आमच्या खूप जवळच आहे. सरोज स्वीट्स हे नाव का पडलं? सरोज म्हणजे माझ्या सासूबाई, आई आमच्या, ज्या आशीर्वाद रूपाने आमच्या कायम बरोबर आहेत. आज आमचे सरोज नावाने जेवढे काही आमचे काही व्यवसाय चालू होते सगळे सक्सेसफुल आणि छान होते, कारण त्याचं नाव सरोज. आणि ते सगळ्यांच्या मनातलं एक म्हणतो ना पवित्र स्थान आहे. सरोज म्हणजे चेंबूरचा आयकॉन म्हणतात सगळेजण, भेटीगाठीचा पॉईंट. त्या माझ्या सासूबाई सरोज स्वीट्स. हो. पण म्हणजे असं झालं होतं, सरोज हॉटेल होतं काही वर्षाआधी होतं. सरोज हॉटेल काही दिवसाआधी होतं. नेमकं सरोज हॉटेल बंद का पडलं? प्रोग्रामच्या सुरुवातीलाच माझ्या दुखती काय म्हणतात ते नसेवर पाय दिल्यासारखं आहे. काही नाही, खूप गोष्टी आहेत की ज्या ती बिल्डिंग आमची आहे, ते जागा आमची आहे, तिथे असलेले जे आमचे पार्टनर आहेत त्याच्यात त्यांनी खूप प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले. येस. आणि मग शेवटी कुठेतरी मग न्याय व्हायला पाहिजे. मग शेवटी आत्ता जानेवारीमध्ये गव्हर्नमेंटकडून म्हणजे FDI आणि BMC या दोघांनी सीझर ॲक्शन घेऊन ते बंद केलं आहे. आणि आमची कोर्टात आता फाईट चालू आहे, कारण कधीतरी अन्यायाला वाचा फोडलीच पाहिजे ना. हो, कारण थोडा उशीरच झाला आहे त्याच्याकरता. सरोज हॉटेल म्हटलं, सरोज स्वीट्स म्हटलं तर सरोज हॉटेल पण जवळच आहे, ते बंद आहे. त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांना प्रश्न पडला की ते बंद काय, म्हणून मी हा प्रश्न विचारला. एक मराठी व्यक्ती आज ती शेट्टींना भिडली आहे, कारण आज सगळं ते राजकारण आहे, सगळं आहे त्यांच्या बाजूने, आमच्या बाजूने पण देव आहे, त्यांच्या बाजूने पण देव आहे. बघूया याचं पुढे काय ना. लवकरात लवकर मला समजू शकतं, मलासुद्धा, कारण आमचे पदार्थ सगळेच हॉटेलमधले एक मिठाई तर आहेच, पण हॉटेलचे पदार्थ पण लोकांना खूप आवडतात. पण शेवटी कधी न्यायाकरता एखादी गोष्ट करावी लागते. अगदी खरं आहे. मॅम, पण तुम्हाला IPS अधिकारी व्हायचं होतं, ते स्वप्न होतं. तुम्ही मिठाईच्या बिझनेसमध्ये कसं काय? ते स्वप्न होतं नाही, ते स्वप्न अजूनही आहे. जर IPS करता जर सांगितलं की 60पर्यंत पण अलाउड असेल तरी आत्ता पण मी प्रयत्न करेन. माझं ते स्वप्न म्हणजे काय असतं माहिती आहे का? जे झोपेत बघतो ते स्वप्न नसतं, जे तुम्ही दिवसा जागता उघड्या डोळ्यांनी बघता ते स्वप्न असतं. ते स्वप्न होतं घरातल्यांचं. माझ्या कुठल्याच ॲक्टिव्हिटीज करता घरातल्यांचा कधीच मला सपोर्ट नव्हता. जे 40 वर्षापूर्वीच्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या. लग्नाला 31 वर्ष झाली आहेत. माझं चालू होता अभ्यास सगळा, पण घरातल्यांकडनं नकार आल्यानंतर मी तेवढी त्यांच्या विरुद्ध जाऊन आपल्या मनाप्रमाणे करायला त्यावेळेला माझी तयारी नव्हती. पण आज मला ते चुकीचं वाटतं की आयुष्यभर एखाद्या गोष्टीचा रिग्रेट करत बसण्यापेक्षा ते आपण करावं. नंतर मग काय पश्चाताप होऊन काय उपयोग नाही, वेळ गेलेली असते.
वेळ असेल तोवरच ती गोष्ट करून केलीच पाहिजे. आपली आवड जी आहे ना ती कायम जोपासायची. हम्म. मनामध्ये कुठली इच्छा, माझं नेहमी म्हणा की नवीन कपडे आणले घालून घ्यायचे, नवीन वस्तू आली वापरून घ्यायची, कुठेही इच्छा नाही. आपल्याला जर देवाने दिलेलं आहे ना ते करायचं. कारण त्याच्यामध्ये काय नंतर मग ना कुठेतरी राहून गेलंय खंत ती मनात राहते की अरे हे राहून गेलं हां. करायचं. म्हणून आपल्याला जेव्हा जे वय असतं, ज्या गोष्टी आपल्याला करायच्या असतात त्या निश्चितच कराव्यात. आता इथे आल्यानंतर मराठी फॅमिलीमध्ये आल्यानंतर IPS मी करू शकले असते. माझ्या मिस्टरांनी किंवा सासऱ्यांनी पण नाही म्हटलं नसतं. पण इथे आल्यानंतर मला जेव्हा दिसलं की इथे नाही, इथे पण भरपूर काहीतरी करण्यासारखं आहे, आपण करू शकतोय. IPS, मला माझी एक मैत्रीण आहे ती बोलली होती, मी जेव्हा म्हणायचे नेहमी की IPS मला नाही होता आलं नाही. अरे ताई तुम्ही काय IPS म्हणताय, तुम्ही आजही IPS आहात. म्हटलं मला नाही कळलं. तर ताई इंडियन पेढा सर्व्हिसेसमध्ये आहात ना तुम्ही. आणि ते मला एवढं भावून गेलं. ते माझं वाक्य नाही, ज्या कोणी मैत्रिणी मला तिने पटकन बोलले आणि मला म्हटलं येस आपल्याला करायचं आहे ना. IPS करता काही गरज नाही की मी IPS. तुम्ही रोजच्या जीवनामध्ये पण तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवलात, तुम्ही तुमच्यासमोर एखादी गोष्ट घडतीये त्याच्याकरता तुम्ही त्या व्यक्तीच्या बाजूने ज्याचं बरोबर आहे ते उभं राहिलात. प्रत्येक गोष्टी करता तुम्हाला काही नॉट नेसेसरी की तुम्हाला एक हुद्दा मिळाला पाहिजे म्हणजे IPSच झालं पाहिजे, गरज नाही. तुम्हाला जर काही करायचं आहे ना तुम्ही करू शकता, त्याच्याकरता कुठली डिग्रीची गरज नाही आहे. मला असं माझं प्रांजळ मत आहे. आणि या व्यवसायामध्ये आल्यानंतर मला आवडलं ना खूप. आज आपण कोणाकरता काम करण्यापेक्षा आपल्या हाताखालती 4 लोकांना कामाला ठेवून त्यांच्याकडनं करून घेणं सोपं नाही आहे, खूप चॅलेंजिंग आहे. डिफिकल्ट आहे. पण चॅलेंजशिवाय आयुष्य पण नाही आहे ना. कुठला मी सांगते, गाडी चालवताना रस्ता सरळ असेल ॲक्सिडेंट होतात का? कारण तुम्हाला त्या सरळ रस्त्याची सवय असते. कुठेच एकदम खड्डा आला की तुम्ही गाडी आदळणार, तुमचा कंट्रोल जाणार, काही होणार. पण मला असं वाटतं की खाचखळगीचा रस्ता असेल तर तुम्ही अलर्ट राहता आणि त्याच्यात तुम्ही अजून तुमच्या वेगावर पण नियंत्रण असतं. तुमची जी विचार करण्याची जी क्षमता असते ती पण कंट्रोलमध्ये राहते असं मला नेहमी वाटतं. सोपा सरळ रस्ता मला कधीच मंजूर नसता. जेवढा चॅलेंजिंग रस्ता आहे, जेवढा खाचखळगीचा आहे, मला खूप आवडतो. आता बिझनेस जेव्हा तुमच्या हातामध्ये दिला की आता हा बिझनेस करायचा आहे, जेव्हा तुमच्या मनात आलं की आता हा केला पाहिजे, तेव्हा तुम्हाला काय काय चॅलेंजेस आले? पहिली गोष्ट म्हणजे स्त्री असणं एक बाई, मिठाईच्या कारखान्यामध्ये पुरुषांच्या वरती अधिकार गाजवायला आलेली बाई कोणालाही एक्सेप्ट होत नाही. बाई असणं ह्याच एक मोठा शाप नाही म्हणणार मी, पण आपल्या पुढे बाई जाते, आपल्यावरती वर्चस्व बाई घालवते. अजूनही ते लोकांना एक्सेप्ट होत नाही. ते कधीच माझ्याकरता रेड कार्पेट तर अजिबातच नव्हतं. सासरे नेहमी म्हणायचे की गरज नाही आहे, तुझं काम घरी आहे. मी म्हटलं माझं शिक्षणाकरता माझ्या वडिलांवरती अवलंबून नाही राहिले तर मी प्रत्येक गोष्टीकरता माझ्या नवऱ्याकडे मी पैसे मागू? मी त्यांना नाही काही बोलले. मी कधीच कोणाला ऑफेंड नाही करत. आपण कधी कोणाला ऑफेंड करू पण नाही. आपली कृती आहे ना, त्या कृतीमधनं दाखवून द्यायचं असतं की मला कोणाची गरज नाही आहे. फक्त तो आहे, देव आहे, तो आपल्याला मार्ग दाखवतो. करायची इच्छा आपल्याला पाहिजे. मला स्टाफ म्हणा, माझ्या घरातल्यांमधनं सगळे, माझ्या मिस्टरांनी सांगितलं होतं, मी एअर इंडियामध्ये एरोस्टेस म्हणून ते पण अपॉइंटमेंट लेटर माझ्या हातामध्ये होतं. मी खेळाडू होते. त्याच्यामुळे मला ऑफिसेस, सारस्वत बँक, SVC बँक, मी कुठेही आरामात झाले असते. पण मला ते मला जॉब नव्हता करायचा, पण मला IPS नक्कीच करायचं होतं. ती सेवा होती, देशाची सेवा. त्यामुळे तो जो रक्तामध्ये असलेला जो एक गुणधर्म म्हणा किंवा किडे म्हणतात तसं ते होतं की सगळं मिळतंय तरी पण मला IPS व्हायचं. मिस्टरांना एकदाच विचारलं तर ते म्हणाले की आपला व्यवसाय आहे ना, तुला नोकरी कशाला करायची आहे. ते एकच वाक्य मी पकडलं आणि आय सेड ओके. पण नंतर जेव्हा लग्न झालं त्यानंतर मला सांगण्यात आलं की म्हणजे तू घर सांभाळ, हे नाही ते नाही. मी काही बोलले नाही. मी दररोज सकाळी स्वयंपाकपाणी आटपायचं, डबा घ्यायचा, 12:30 वाजता मी दुकानात हजर. जशी ती बाई 12 वाजता टोपली घेऊन शेतात जाते ना, तसं मी डबा घेऊन दुकानात हजर. संध्याकाळी नवरा बायको आम्ही परत घरी यायचो. मला कधीच मला आजही नाही, मला कधीच नाही कोणावरती अवलंबून मीच नाही, कोणीच राहू नये. आणि स्त्री तर सक्षम आहे. आज ती जे काम करू शकते पुरुषांनी करून दाखवावं. सगळं घर दार, मुलं बाळं, नाती संबंध आणि व्यवसाय
खूप चॅलेंजिंग आहे, पण ती करू शकते कारण ती स्त्री आहे. खरं तर स्त्री सगळं काहीच करू शकते, पण एवढा बिझनेस रन करणं म्हणजे तुम्ही आत्ता सांगितलं की तुम्ही 12:30 वाजता घरातली सर्व काम आवरायचात आणि दुकानात जायचात. पण बिझनेस रन करण्यासाठी काहीतरी वेगळेपण असतं. तसं सरोज स्वीट्स आता तुम्ही सांभाळताय, वेगळेपण काय? खूप वेगळं पण आहे. लोक व्यवसाय पैसा कमावण्याकरता करतात, हां. आम्ही ती सेवा म्हणून करतो. मी सगळ्यांना सांगतो, त्यांना ज्यांना प्रश्न की सरोज एक्झॅक्टली काय आहे, तुम्ही या माझ्याकडे. सरोज ही नुसतं मिठाई बनवण्याची जागा नाही किंवा पैसा बनवण्याची जागा नाही. सरोज एक श्रद्धास्थान आहे लोकांचं, ज्यांचा अपार विश्वास आहे आमच्यावरती. सरोज हे नाव जेव्हा घेतलं जातं तेव्हा लोकांच्या मनामध्ये जी भावना ती डोळ्यात दिसते, एक अभिमान. मी एकदा, मला आठवतं या घटनेला पण 20 वर्ष झाली असतील, मी माझ्या एका मित्राच्या घरी गेले होते. नंतर सरोजचे सगळे पेढे वगैरे घेऊन गेले होते. त्याने विचारलं की हे पेढे इथून कुठून आले? तर नाही, माझ्या मैत्रीण तिने आणले, ती सरोजची मालकीण आहे. आमचं श्रद्धास्थान आहे सरोज, आमचा अभिमान आहे सरोज, हे 20 वर्षापूर्वी बोललं गेलेलं. मी या फॅमिलीमध्ये 31 वर्ष आहे, पण त्याच्यामध्ये पहिली 3-4 वर्ष तर तेवढी ॲक्टिव्ह नव्हते. त्यामुळे जस्ट मी तिथे सुरुवात केलेली आणि ते वाक्य त्यांचं होतं. त्यांनी मला अजून एक अभिमान, म्हणजे मला एक कॉन्फिडन्स दिला की नाही, आपल्याकडे लोकांचा एवढा विश्वास आहे तर आपण नक्कीच अजून छान काय करता येणार. मग त्याच्यानंतर मग मी आणि माझे मिस्टर, त्यांनी मला पहिल्यांदा नक्कीच वडिलांमुळे त्यांनी नको जॉईन होऊ म्हणून सांगितलं. आता ते मी ऐकणारे नव्हते, हे त्यांना माहीत नव्हतं कदाचित, मला माहीत नाही, मी कोणाला ऑफेंड नाही करत, मी थांबले नाही. पण त्यांनी मला कधीही मला त्यांनी असं की तुला काय येतं, तुला काय समजतं, तू MBA केलं आहेस का, किंवा तू कुठली यातली डिग्री घेतली आहेस का. ते स्वतः त्यांनी कॅटरिंग मॅनेजमेंट केलेलं आहे, ते MBA आहेत. मी यातली कुठलीही डिग्री घेतलेली नव्हती. तरी कधीही मला असं नाही म्हटलं की तुला काही जमणार नाही, तुला काही येणार नाही. उलट ते मला विचारायचे एखादी गोष्ट अडली तर, की आपण काय करूया, आणि त्यातनं मी पटकन, म्हणजे मला सुद्धा ते मला स्वतःलाच आज प्रश्न पडतो हा की अचानक कसं काय जमलं. कुठली डिग्री घेतलेली नाही, साधी BCom आहे मी. MComचा अभ्यासाला जात होते मी, युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेतलेली, पण नंतर म्हटलं मी खेळाडू आहे, मला हे नाही जमणार आहे. माझी बक्षिसं शाळेमध्ये, ॲथलेटिक्समध्ये, युनिव्हर्सिटीला चॅम्पियनशिप सगळी, खेळाबरोबरच मी डान्सर आहे, कथ्थक डान्सर आहे मी तरीसुद्धा हे सगळं बाजूला ठेवलं आणि मी फक्त डान्स खूप आवडायचा मला. पण हे सोडून मी जेव्हा व्यवसायात आले त्यावेळेला म्हटलं अरे इथे पण खूप करण्यासारखं आहे. एखादी वस्तू समोर दिसते ना आपल्याला, त्यावेळेला जेव्हा आपल्यामध्ये ती कला असते किंवा ते आपसुकच आपल्याला ते कळतं की इथे ह्या गोष्टीची गरज आहे आणि आपण हे केलं पाहिजे. ते कोणी शिकवून नाही होत. जेव्हा माझ्या सासऱ्यांनी जेव्हा सांगितलं ना तू घरी राहा, तेव्हा मला आई म्हणाली कशाला पाहिजे, तुझी कशाला महत्त्वाकांक्षा. म्हटलं आई प्लीज, लग्नाच्या अगोदर तू काय सांगितलेलंस, नवऱ्याच्या घरी जा आणि कर. आता मी इथे आली आहे ना, मग आता प्लीज. मग तिने पण, आणि त्यावेळेला तिला पण कल्पना, अरे मलाच कल्पना नव्हती. एखादं आव्हान आलं की मी ॲटोमॅटिकली त्याच्यातनं मार्ग कसा निघायचा हे मलाही नाही कळायचं. पहिल्यांदा सासऱ्यांनी एक्सेप्ट नव्हतं केलं, पण अल्टिमेटली त्यांनी माझ्या मिस्टरांना सांगितलं की तुझी बायको तुला बरोबर मिळालेली आहे, दोघांनी. आणि खरं सांगते, आज माझ्या सासूबाईंचं नाव जरी असलं ना, त्यांच्या नावाचं सरोज आहे ना, तरी माझे सासरे पण त्यांना मी नेहमी म्हणते की परिसस्पर्श लाभलेला तो राजा होता. काही नव्हतं, मुंबईमध्ये आले तेव्हा त्यांच्याकडे काही नव्हतं, 2 रुपयाची फाटकी नोट घेऊन मुंबईत आले होते. इंग्रजांच्या हाताखाली काम केलं, त्यांची सगळी जे ते शिकले तिकडे ते त्यांनी सरोजमध्ये. अरे मला आठवतंय, मी जस्ट लग्न होऊन आले होते, दिवाळीच्या वेळात थोडंसं वाटलं की काजू कतरीला थोडंसं फंगस आलं आहे. अख्खीच्या अख्खी काजू कतरी 2 का 3 गोणी भरून होती. 31 वर्षापूर्वी वाशीच्या खाडीत जाऊन फेकून आले. का? मी म्हटलं दादा तुम्ही ते फेकू नका हो, अन्न येते, कोणी खातील, तेवढे फंगस आहे ना, नाही मी फेकून देणार कोणी तो. असं म्हणजे त्यांनी दिलेल्या रस्त्यावरती आज आम्ही चाललो आहे. मी माझं सगळं शिक्षण नोकरी करून केलेलं आहे, पण मी शिकले त्यांच्याकडनं की व्यवसाय कसा करावा. त्यांनी शिकवलं नाही, मी शिकले. त्यावेळेला तर मी म्हणजे नॉट वेलकम ना, त्यामुळे सगळ्यात मी केलेल्या प्रत्येक गोष्टीवरती थोडंसं क्रिटिसिझम व्हायचा की तू घर बघ. पण 2-4 वेळा मात्र त्यांनी मला खूप गोष्टी शिकवल्या की या दुकानामध्ये काय चालतं,
सरोज कशाबद्दल आहे, हे पैसे कमवायची जागा नाही आहे. सणाच्या वेळेला सण हा गरिबांचा पण आहे. नुसतंच सण गोडाचा आहे आणि तो गरिबांचा पण आहे. किमती वाढवू नका. आत्ता गणपतीलाच एवढं सगळं महागाई आहे. आम्ही नाही रेट वाढवले, आत्ता शेवटी नाईलाज झालं म्हणून वाढवायला लागले रेट. कारण आणि माझ्या दुकानामध्ये जे कोणी येतात, गरीब म्हणजे काय असतं हे मला माहिती आहे. मी गरीब नव्हते, पण मी मध्यम वर्गातली होते. त्यामुळे प्रत्येक आपल्या इच्छा पूर्ण नाही होऊ शकत, त्याच्याकरता पैसा लागतो. त्यामुळे तो आज थोडा मला मिळाल्यानंतर त्याचा वापर मात्र मी माझ्या मध्यम वर्गाच्या आयुष्यात जे मी काही म्हणजे करावे लागत होते सॅक्रिफायसेस, ते आठवून मी आज माझा पुढचा प्रवास चालू ठेवला आहे की नाही, सण बरोबर आहे. सण सगळ्यांचा आहे. माझ्या दुकानात कोणी आलं एखादे व्यक्ती की ज्यांना एखादी गोष्ट पाहिजे आणि त्याला नाही परवडत आहे, रिझल्ट आहे मुलाचा, अरे किती किती पाहिजे 1 किलो पेढे, मी 1 किलो पेढे माझ्याकडनं आणि 1 किलो पेढे त्यांना आवडीचे तुम्ही घेऊन जा. माझी मला एकच मुलगी आहे, पण तुमची मुलगी आज माझी, तिने एवढं छान यश मिळवलं आहे, माझ्याकडनं शुभेच्छा द्या. हे माझं काहीच नाही, कारण आज तो देतोय तिथून मी देते आहे. आपण वर काही घेऊन जाणार नाही. मी नेहमी सांगते, सगळ्यांनाच सांगते, आपण वर काही घेऊन जाणार नाही आहे. पण याच्याकरता असं नाही आहे की आपण घेऊन जाणार नाही तर कमवायचं कशाला, नाही. सरोज इज अबाउट सॅटिस्फॅक्शन आणि सक्सेस. सरोज आज सक्सेसफुल आहे, पण मनीषा मराठे सॅटिस्फाईड नाही आहे. कारण मला जेव्हा कोणी विचारतं कुठेही ब्रांच नाही म्हटल्यानंतर माझी ती दुखती विचारतात का पण सॅटिस्फाईड नाही आहात तुम्ही? सगळे विचारतात तुमची कुठेही शाखा नाही. आणि ते एक थोडीशी कुठतरी खंत आहे की सगळे मिठाईवाले पुढे झालेत आणि आम्ही मात्र एक दुकान 120 स्क्वेअर फूटमध्ये आहोत. आणि नंतर मी मलाच सांगते की येऊन बघावं 120 स्क्वेअर फूटमध्ये सणाच्या वेळेला येऊन किंवा वर्षभरात पण लाईन किती असते. म्हणजे मी स्वतःलाच कधी मी नाराज स्वतःवरतीच होते आणि त्या नाराजीवरचं उत्तर पण मी स्वतःच देते. का माहिती आहे, हे प्रत्येक स्त्रीने केलं पाहिजे. प्रत्येकीला स्त्री हा शाप नाही आहे, पण स्त्रीला खूप चॅलेंजेसना सामोरं जावं लागतं. अजूनही आज पुरुष संस्कृती आहे की जी त्यांना स्त्री पुढे गेलेली आवडत नाही. पण मी शेवटीला अगोदर सांगायचं, पण मी एक सांगते, आपल्याला देवानी ना स्त्री बनवलं आहे, हा शाप नाही, आपल्याला आशीर्वाद आहे. त्या स्त्रीत्वाचा पूर्ण आपण वापर करून समाजामध्ये आपण काय काय करून दाखवू शकतो हे करायला हे एकच जन्म आहे आणि तो आपण करून दाखवायचा. थांबायचं नाही आणि डोळ्यातनं अश्रू काढायचं नाही. मी पण रडते, मला पण त्रास होतो कधी कधी मला पण वाटतं की मी हरले, पण नंतर सांगते का थांब, हे मी का सांगतेय, हे तू विचारलं नाही आहेस मला, पण मी हे का सांगतेय, कारण हे प्रत्येक स्त्रीच्या मनातलं दुःख आहे की तिला करायचं आहे. मलाही करायचं होतं. पहिल्यांदा घरातल्यांकडनं नाही आलं, नंतर सासरीकडनं नाही आलं. मी काही थांबायचंच होतं प्रत्येक वेळेला का, तर मुलगी आहे किंवा आता बायको झाली म्हणून करायचं नाही. का नाही करायचं? आपल्याला कोणी करू नको सांगितलं तर ते पहिलं करायचं. आणि प्रत्येक स्त्रीने स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे की का नाही करायचं, का नाही करायचं. आपल्या इच्छा पूर्ण करा, कारण नंतर ना नुसतं पश्चाताप करून काय उपयोग आहे. आज मी IPS वरनं मी आज पेढे बनवतीये, पण आय एम हॅपी इन दॅट. ती एक सेवा आहे. मी जेव्हा माझी कोणी मिठाई खातं आणि त्यावेळेला त्यांना ती आवडते आणि ते मला रिमार्क, ही सेवा आहे ना. ती सेवा अशी आहे की जी पैसे पण देते. अन्नदान हे असं दान आहे की जे तुम्ही देताना समोरच्याचे आशीर्वाद पण मिळतात आणि पैसेही मिळतात. मी आज जर घरी बसले असते ना तर मला खूपशा गोष्टी शिकता आल्याच नसत्या. आयुष्यात प्रत्येक अडचणीवरती मात कशी करायची ह्या अडचणी आल्याशिवाय कळत नाही ना. तुम्हाला घरी बसून अडचणी येणार आहेत का नुसत्या घरात बसून मी काय करू नाही. तुम्ही बाहेर टाका, एक पाऊल टाका. आपण ना एकदा पाऊल उचलून टाकलं की नाही तर दुसरं टाकावंच लागतं, नाही टाकलं तर पडणार. एक उचललंय पाऊल दुसरंही उचलायलाच लागतं. खरं तर आज आपली प्रत्येक सखी हा पॉडकास्ट बघतीये आणि प्रत्येकीच्या मनातलं वाक्य तुम्ही आज बोलताय की करायचं आहे, पण कसं करायचं, काय केलं पाहिजे. तुम्हाला IPS व्हायचं होतं, पण तुम्ही आज तुमच्याकडे जे प्रोडक्ट आहे ते खूप छान रित्या सादर करताय, लोकांपर्यंत पोहोचवताय. आज प्रत्येक महिलेच्या मनात कुठेतरी असतो की नवऱ्याने पैसे दिले तर ते बाजूला काढून ठेवणं किंवा एक्स्ट्रा इन्कम कसं मिळवायचं ह्याचा शोध घेणं. पण तिला बिझनेसही करायचा असतो. प्रत्येक स्त्रीची इच्छा असते की आपण काहीतरी छोटा मोठा बिझनेस करावा. तिला काय सल्ला द्याल तुम्ही? तुम्ही पहिल्यांदा घराच्या बाहेर पडावं, पाऊल टाका पहिलं.
आपल्याला कोणी, मी घरी बसले असते तर मला नसतं करता आलं. मी तिथे उभी राहिले, मी त्यातली कुठली डिग्री घेतलेली नाही. मला दिसतंय गणपती आहे, उद्या गणपती आहे, आज दुपारी माझ्याकडचे पेढे संपले, गिऱ्हाईक तिथे कशाला आलो इथे, इथे कधीच पुरे पडत नाही. ते कुठेतरी खंत वाटायची मला की अरे आपल्याकडे व्यवसाय येतो आहे पण त्याला मशीन नव्हतं माझ्याकडे. हाताने मावा बनवला जायचा, मग तो पुरेसा पडायचा नाही. परत खाद्यपदार्थ ताजे पण राहिले पाहिजेत ना. मी 4 दिवस अगोदरपासून माल बनवून जर मी पदार्थ बनवून ठेवले तर त्याचं शेल्फ लाईफ पण असतं ना. मावा आहे, मग आम्ही काय मार्ग काढला की आपण माव्याचं मशीन बघूया. मला आठवतं आहे कोल्हापूरला जायला 9-10 तास लागायचे. ओके, आम्ही त्या मावा मशीनचे ट्रायल घेण्याकरता जवळजवळ 8-10 वेळा आम्ही मुंबई कोल्हापूर, त्यानंतर पेढा मशीन आलं, मावा आला, पेढा आला. पहिल्यांदा माझ्याकडे 100 किलो मावा यायचा. आज माझ्याकडे गणपतीला जवळजवळ मागचा 5,000 होता, यावेळेला 3,500 किलो माव्याचे पेढे बनले. मोदक आणि पेढे नुसते माव्याचे, बाकीचे आयटम वेगळे. कारण आता लोक पण त्यांना आता माव्यावरनं त्यांचं लक्ष मलाई किंवा काजूवरती जातं आहे, हळूहळू जातं आहे. मग त्याच्याकरता पुरेसं पडायला आपल्याला मशीन्स पाहिजे, माणसं नाही कमी करायची, आपल्याला प्रोडक्टिव्हिटी वाढायची. हे कसं कळलं मला कळलं कारण मी दुकानामध्ये उभी राहायचे. माझ्याकडे आज मी गमतीने म्हणते की गुलाबजाम माझे मिस्टर बनवतात आणि मी ते विकते, आणि ही फॅक्ट आहे. ते कारखाना सांभाळतात, प्रोडक्शन सगळं ते सांभाळतात, मनी मॅटर पण ते सांभाळतात. मी खालती दुकानामध्येच मी उभी असते, त्यामुळे मला काय लागतं हे मला समोर दिसतंय. ते कसं कळलं मला? आपण केल्याने होतं आहे रे, आधी केलेची पाहिजे. आपल्याला करायचं आहे ना, मग आपण बाहेर पडलं पाहिजे. मला करायचं आहे, मला करायचं आहे, मला करायचं आहे, पण पुढे काय? व्हॉट नेक्स्ट? मी इंग्लिश कमी बोलायचा प्रयत्न करते कारण आपण मराठी आहोत. तर आता आपल्याला आजच पेपरमध्ये आलेलं व्हॉट नेक्स्ट. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. आपल्याला करायचं आहे पण आपण नुसतं एका जागेला बसून मला करायचं आहे ग, मला करायचं आहे ग, नाही होणार. बाहेर पड. तुझ्यामध्ये काय कला आहेत त्या तू एक्सप्लोअर कर. देवाने ना माणसाला बनवताना प्रत्येकाला एक कला दिलेली आहे. हो, कोण आपला जन्म झाला आहे ना, मला तरी ऑर्डिनरी म्हणून नाही, काहीतरी करायचं तर एक्स्ट्रा ऑर्डिनरी करायचं. ते छान कसं माहिती आहे, कशा करता माहिती आहे, देवाने मला काहीतरी वेगळं दिलं आहे, मला इतर लोकांसारखं नाही बनवलं आहे. आणि उद्या वरती गेल्यानंतर त्यांनी तुला मी एवढं दिलं होतं, तू काय केलंस गं खालती जाऊन? हा प्रश्न विचारला तर माझ्याकडे उत्तर नाही ना. आपण प्रत्येकजण प्रत्येकाला काहीतरी गुण आहे. माझे एक मामा आहेत, ते मला सांगायचे पास आणि नापास. कशाला नापास झालं तर वाईट वाटलं पाहिजे? हे नापास हा का शब्द केलेला आहे? त्याला काहीतरी काय म्हणून केलं आहे ना. दरवेळेला नापासच व्हायला पाहिजे कोणी सांगितलं? तो अभ्यासात नापास झाला असेल तर दुसरीकडे तो सक्सेसफुल झालेला आहे की हो. तो का सक्सेसफुल झाला? कारण त्याला काहीतरी देवानी दिलं आहे, त्याचा त्यांनी वापर केलेला आहे. मी प्रत्येक स्त्रीला सांगेन की नुसतं घरामध्ये त्या टी व्हीवरती सिरियल बघत बसतात संध्याकाळी, त्याच्यावरती चर्चा करण्यापेक्षा काहीतरी त्याच्यातनं काहीतरी करा. कारण स्वावलंबी व्हावं माणसाने. असं नाही की नवरे वाईट असतात ते पैसे देत नाही, पण मागायचेच कशा करता, बाजूला काढायचेच कशा करता? आपलं अकाउंटच बाजूला करा ना. आपला पैसा आपल्या अकाउंटला जमा करा. स्वतःचा पैसा आहे. आज माझे मिस्टर मला नाही विचारत, त्यांनी विचारलं की मी एकच सांगते, गाडी मी चालवते, ड्रायव्हरला ठेवलं तर किती पगार दिला असता. आज 25 वर्ष मी गाडी चालवते. काय झालं त्याच्यातनं? मी कोणावर अवलंबून नाही, गाडी घेतली निघाले. कोणावरही अवलंबून राहणं मला कधीच जमलं नव्हतं. आणि मी म्हणत नाही प्रत्येक स्त्रीला हे जमेल, पण खूपशा गोष्टी आहेत जे तिला स्वतःलाच माहिती नसतील की ती ह्याच्यापेक्षा सुंदर करू शकते. ती बाहेर पाऊलच टाकत नाही, मग ती कसं करणार? बरोबर. आणि ज्या बाहेर पाऊल टाकतात त्यांच्याकरता कोणी रेड कार्पेट ठेवलेलं नाही आहे. कारण आपल्याला ना क्रिटिसिझम जास्ती होतो, तुला येणारच नाही, तुला जमणारच नाही, तू करूच शकणार नाहीस, किंवा मग मुलांचं कोण बघणार. खूप आपल्याला करायचं आहे. एकदा हे ठरवलं ना की ते होतं. मॅम, खरं तर आपण सरोज स्वीट्सबद्दल बोलतोच आहोत, तर सरोज स्वीट्सच्या अजून कुठे शाखा आहेत का? नाही, मगाशी पण मी बोलले, सरोज स्वीट एकमेव चेंबूर स्टेशनच्या समोर 1955 पासूनचं सरोज स्वीट्स आहे. पहिल्यांदी 10th रोडला आमचं, चेंबूरमध्येच 10th रोडला आमचं सरोज हे माझ्या सासूबाईंचं नाव आहे. तर 1955 साली पहिल्यांदा तिथे आम्ही चालू केलं. पण नंतर मग ते सासऱ्यांनी
कोणाला तरी ते दिलं, ते नावासकटच ते तिथे गेलं. आणि आता आणि त्यांनी त्यावेळेला पूर्वीचे काळ त्याच्यामुळे मैत्री विश्वास वगैरे ते सगळं होतं. त्याच्यामुळे आजही लोक थोडंसं गल्लत करतात, कन्फ्यूज होतात ते की तुमचं त्या ब्रँचमधनं घेतलं असं वगैरे सगळं. तर माझी कुठेही शाखा नाही आहे असं मी आज म्हणते. मला काही बोलायचं नाही आहे, पण नंतर पुढच्या इंटरव्ह्यूमध्ये मी सांगेन की माझी आहे शाखा म्हणून. आता तर नाही आहे. चेंबूर स्टेशनच्या समोर आमचं एकमेव सरोजे दुकान आहे, जे म्हणजे सासूबाईंच्या नावाचं आहे. 1955 पासूनचं आमचं दुकान आहे. फक्त ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी 2010 साली आम्ही प्रायव्हेट लिमिटेड झालो. बऱ्याचशा आपल्या सखी आहेत जो आजचा पॉडकास्ट बघतायत, त्यांना तुमच्यापर्यंत तुमच्या शॉपपर्यंत यायचं असेल किंवा काही ऑर्डर करायची असेल तर ते कसे ऑर्डर करतील? माझं इन्स्टा पेज आहे, सरोज स्वीट्सचं FB अकाउंट आहे, ऑनलाईन पण आता चालू होतं आहे. त्याच्यामुळे ऑटोमॅटिकली ते तुम्ही सर्च केल्यानंतर ते सगळं तुम्हाला आता सुद्धा अंडर मेंटेनन्स आहे, पण ते तुम्हाला त्याच्यामध्ये जाऊन तुम्हाला ऑर्डर करता येईल. आणि मला माझ्या सखींना भेटायला खूप आवडतं. का माहिती आहे की मी माझं 30 वर्षापूर्वीचं जे आयुष्य आहे ते मला आठवतं. आणि मग मला सांगावंसं वाटतं की वेळ घालवू नका. वेळ फार थोडा असतो आपल्याकडे. जो आहे तो कामाला व्यवस्थित वापरा आणि पुढे जा आयुष्यात. मी नेहमी सांगते, आपण चिमणी असतो का गरुड असतो आपल्याला माहीत नसतं, पण आपण स्वप्न मात्र गरुडासारखी, ते कसं गरुड कसा आकाशात उंच उडतो, आपली स्वप्न पण तशी पाहिजे. स्वप्न नाही, आपण तसं उंच उडलं पाहिजे. चिमणीसुद्धा ती पण जाऊ शकते जर तिला वाटलं, तिच्या पंखात तेवढा जोर, ती प्रॅक्टिस करून होतं आणि ती जाऊ शकते. फक्त गरुडाने मात्र चिमणीसारखं राहिलं तर ते फार फार वाईट गोष्ट आहे. तर आपण गरुड का चिमणी नका विचार करू, उडा. तुम्हाला खूप खूप यश मिळू शकतं, पण ते तुमच्यावर अवलंबून आहे. तुम्हाला कोणी बोलवायची, खूप वेळा मला तुम्ही कोणाचं तुमचे मोटिवेटर कोण आहेत, किंवा तुम्हाला प्रश्न विचारतात की ती तुम्हाला इन्स्पायर करते. तर मी एवढंच सांगते, मला कोणती ती इन्स्पायर करत नाही, मीच मला इन्स्पायर करते. कारण किती फुग्यामध्ये हवा कोणी भरलीत, एक टाचणी मारली तर हवा निघून जाते. किती सांगितलं तरी पण शेवटी आपल्याला करायचं असतं. आपल्याला आहे. फक्त मी 2 जणांची फॉलोअर मात्र आहे, म्हणजे ती श्रद्धास्थान आहेत दोघंही. मी म्हणत नाही की ते मोटिवेट करतात किंवा काय माहीत नाही, पण सुधाताई मूर्ती आणि रतनजी टाटाजी, बस हे 2 जण आहेत. एक आयुष्यातली म्हणजे खूप इच्छा आहे, पण ही एक याच्या की त्यांना एकदा भेटायचं आहे मला. कारण ते खरोखरच, त्यांच्याकडे बघा, मी तर छोटी आहे, सुधाताई मूर्तीनं ऐका. तुम्हाला आयुष्यात जर काही करायचं असेल ना, तर पहिल्यांदा मी एका भाषणात मी ऐकलेलं, ते म्हणजे तुम्ही पुस्तकं वाचा. ते तुम्हाला शिकवतात. कोणाकडे जायची गरज नाही. तुमचं वाचन खूप छान पाहिजे. त्यातनं तुम्ही शिकत जाता, ऐकत जाता आणि पुढेही जाता. आणि खूप वेळा तुम्हाला आज एवढा तुमचं इंटरनेट पॉवरफुल आहे ना, मोटिवेशनल स्पीकर्स पण आहेत, तुम्ही त्यांना ऐका. एक क्षण वाटतो आपल्याला, थोडंसं आपण डाऊन वाटतो, थोडंसं आपण नाराज होतो की मी का नाही करू शकत, ती करू शकते ते मी का नाही करू शकत. तूही करू शकतेस, आणि ते तूच करू शकतेस जेव्हा तूच ठरवतेस. दुसरं कोणी, म्हणतात ना घोड्याला पाण्यापर्यंत नेऊ शकतो, पण पाणी तर त्यालाच प्यायला पाहिजे ना. आपण आपल्या मनाला सतत उठता बसता एकच ध्यास. मला आठवतं आहे की मी माझ्या 25 वर्षापूर्वीचा प्रवास, की मला मिठाईमध्ये आपण किती करू शकतो हे माहीत नव्हतं, पण समोर आली गोष्ट केली, विचार करण्यात वेळ नाही घालवला. चुकले असते, चुकेन का, मला नुकसान होईल का, हे प्रश्न मला कधी पडणार. देवाच्या कृपेने आत्तापर्यंत कधीही नाही. आणि म्हणजे मिस्टरांनी मला त्या बाबतीमध्ये खूप साथ दिली, की ते मला सांगायचे की तू सांगत जा, आपण करूया. मी मिठाई बनवायचं काम करतो, तू सांगत जा मला. आणि त्या दोघांनी मिळून आत्महत्या, आणि सासरे, त्यांचा आशीर्वाद, त्यांनी दिलेले रस्ते. तुम्हाला सांगू, माझ्या मिठाईमध्ये आज आम्ही 1 ड्रॉप कलर वापरत नाही. वर्षाला कमीत कमी 25-30 लाखाचं केशर मला लागतं माझ्या मिठाईत. कलर म्हणून, फ्रेग्रन्स म्हणून, चव म्हणून नाही, आम्ही केशर वापरतो. कारण त्याचा जो कलर आहे ते मेडिसिनल व्हॅल्यू पण आहे केशराला. आम्ही चांदीचा वर्ख वापरत नाही मिठाईवरती, कारण जे सुंदर छान आकर्षक दिसतं ते तितकं तुमच्या तब्येतीला चांगलं असतं की नाही माहीत नाही. मुंबईत ऑक्सिडाइज्ड व्हायचं प्रमाण जास्ती आहे चांदी. आम्ही नाही वापरत. माझ्या मिठाईमध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचे फ्लेवर, प्रिझर्वेटिव्ह नाही. त्यामुळे खाल्लं की एक सात्विक आनंद म्हणतो ना, समाधान. दारात तुळशी कशी आपल्याला लागते, तसं मी म्हणते आमची मिठाई खा,
साधी, त्याच्यात काही नाही आहे. लोक खूप प्रेम करतात, प्रेमाने खातात. तुम्हालाही मी इन्व्हाइट करेन, तुम्ही या आणि तिथे मी असते. मला खूप आवडतं मिठाई खायला घालायला, कारण आजच्या जमान्यामध्ये मिठाई ही सगळे म्हणतात डाएट पाहिजे, नाही खूप गोड आहे किंवा तब्येतीला चांगली नाही. पूर्वीच्या काळी मिठाई खायची शर्यत लागायची, त्यावेळेला डायबिटीस नव्हता. आपली लाईफस्टाईल बदलायला पाहिजे ना. सगळं खापर मिठाईवरती पोडतात. मी म्हणते बाबा माझ्या पोटाचं काय होणार. मी व्यवसाय पण प्रत्येक स्त्रीने मी एक गोष्ट सांगेन की व्यवसाय पण तुम्ही असा चूज की तुम्हाला तो त्याच्यात आवड आहे, उगाच करायचं आहे म्हणून करायचं. कळलं की नाही. तुम्ही माझ्याकडे या, तुम्हाला मिठाईमध्ये म्हणजे मला खूप की मॅडम तुमची स्पेशालिटी काय आहे. मी म्हणते माझा प्रत्येक आयटम, माझा प्रत्येक पदार्थ स्पेशल आहे. तुम्ही मिठाई खाताना तुम्हाला जेव्हा साखर पहिली तोंडात येते त्याची ओरिजिनल व्हॅल्यू ओरिजिनल तुम्हाला चवच नाही कळत. का? कारण खूप शुगरी असतं, खूप साखर. मिठाईत साखरेचं प्रमाण एकदम कमी. खाताना काजू कतरी खाल्ली तर ती काजूची चव लागेल. काजूबरोबर शेंगदाणे, अजून काय काय आम्ही घालत नाही. मुंबईत टनानी काजूची कणी येते आणि त्याची काजू कतरी बनवली जाते. मला लोक विचारतात तुमची काजू कतरी तुम्ही वर्क लावत नाही, AC दुकान नाही, तरी तुमची काजू कतरी आम्हाला महाग वाटते. मी हसते फक्त, कारण माझ्याकडे काजू कुठला वापरला जातो. एवढ्या मोठ्या साईजचा काजू अभिमानाने सांगते, सगळ्यांना सांगते. कणी सोडावं, माझ्याकडे एवढ्या मोठा जे के त्या साईजचा काजू आम्ही वापरतो काजू कतरी करता. आमच्याकडे दुसरा एक आयटम आहे मलाई टोटा म्हणून आहे. त्याचं रॉ मटेरियल पीठ जे आहे ते आम्ही स्वतः बनवतो, बाहेरून घेत नाही. माझ्याकडे मिठाई आम्ही घेत. आज मुंबईमध्ये किती जणं मिठाई बनवतात, जागेची कमी असते, माणसं तेवढी. पण माझ्याकडे माझं सगळं आमच्या म्हणतात ना आपल्या नाकाखालती सगळं माझ्याकडे पदार्थ बनतात. त्यामुळे सगळं माझ्याकडे सगळं माझं दिवसाला सगळे जवळजवळ कमीत कमी 250 मी सांगायचे, पण मी आता 230 सांगेन आयटम माझ्याकडे दररोज बनतात. दररोज ताजे. आज सकाळी बनलेला पदार्थ आहे तो मॅक्झिमम उद्या दुपारपर्यंत तुम्हाला मांडणीवरती दिसेल. तो परत येतच नाही. आणि जर राहिलाच सपोज तर आम्ही तो वर मागवतो की जेवढं तुम्ही थोडं खा, ताजं खा, तुम्ही पण सेफ, आम्ही पण शांत. हो. गणपतीच्या वेळेला आम्हाला ना इतकी लोक येऊन सांगतात मॅडम आमच्या गणपतीला ना इतक्या सगळीकडनं पेढे आले, पण सरोजच्या पेढ्याला कधी फंगस येत नाही, बुरा येत नाही, बुरशी येत नाही. का? कारण आम्ही ज्या तऱ्हेने ठेवतो. नुसतं मिठाई बनवणं नसतं, त्याचे तुम्ही कुठे ठेवता, कसं ठेवता, किती वेळ ठेवता, ते सुद्धा महत्त्वाची. मी सगळ्यांना सांगते तुम्हाला कारखाना बघायचा आहे आणि मी कोणाला जर करायचं तर मी मदत करायला पण तयार असते की असं नका करू, हे असं करा. मला काही व्यवसायाने कमी नाही पडणार काही. पण समोरचा खाणारे माझ्या इंडस्ट्रीमधला जो व्यक्ती माझ्याकडे मदतीला आला तर मी त्यांना गाईड करते की तुम्ही हे करून बघा, तुम्हाला ते नक्कीच फायद्याचं ठरेल. कारण कोणाला मदत केल्याने आपण कधी कमी होत नाही. हो, ते तर आहे. खेकड्याची प्रवृत्ती नाही. कळलं की नाही. खरं तर तुमचा कारखाना अतिशय स्वच्छ, छान आणि पदार्थ तर मगाशी मी टेस्ट केलेच आहेत पॉडकास्ट सुरू होण्याआधी. खूपच छान आहेत, म्हणजे त्याची एकदम चविष्ट आहे. म्हणजे मी कधी असं खाल्ले नव्हते. जस्ट मी लांबून बघायचं कधी, हां ओके हे सरोज आहे, पण आज मी टेस्ट केलं त्यामुळे खूपच छान आहेत. खरं तर मॅम तुम्ही सरोज स्वीटचा बिझनेस पुढे नेताय, पण त्याबरोबर तुम्ही सोशल ॲक्टिव्हिटीज काय काय करता? असं ठरवून काही सांगू शकत नाही मी खूप ठिकाणी असते. माझं एक म्हणणं असतं की जिथे कमी तिथे आम्ही नाही. आपण आहोत ना, देवाने आपल्याला थोडं दिलं आहे ना. माझं नेहमी म्हणणं असतं, मी नेहमी सगळ्यांना सांगते, मी आज तुलाच नाही सांगत आहे, मी सांगते की मी कधी ना समोरचा काय करतोय, तो करतो का, त्यांनी केलं पाहिजे, मग मीच का करू, असे प्रश्न मी कधी पडत नाही. माझ्या समोर आलं की मग तिथे अनाथ आश्रम असतील, वृद्धाश्रम असतील, सैनिक असतील आपले. ते गाणं आहे ना, जीव तुटतो आपला सैनिकांसाठी. खरोखर सांगते, जवळून त्यांचं आयुष्य खूप बघितलं नाही. मी ना 2019ला मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीजणी आम्ही उधमपूरला गेलेलो. कडाक्याची थंडी, आम्ही हीटर लावून झोपलेलो आतमध्ये. महिना कुठला, फेब्रुवारी महिना होता. तर फायरिंगचे आवाज, आम्हाला वाटलं काय झालं बाबा, युद्ध वगैरे सुरू झालं की काय. नंतर कळलं, बाहेर आल्यानंतर कडाक्याच्या थंडीमध्ये सराव चालू होता त्यांचा. पाऊस कोसळत होता, थंड म्हणजे बापरे. 1 सेकंद आम्ही बाहेर बघेपर्यंत आम्ही आतमध्ये आलो आणि त्यात आपले सैनिक सराव करत होते. मागच्या वर्षी जोधपूरला होते मी
माझी मुलगी जोधपूरला ती जवळजवळ मला वाटतं 15, 20, 25 दिवस ती जोधपूरच्या कॅन्टॉन्मेंटमध्ये होती. सैनिकांच्या बायकांना केक्स, पेस्ट्रीज, कुकीज शिकवण्याकरता ती जाऊन तिथे राहिली होती. माझे एक मित्र तेच आर्मीकरता काम करतात, ते आम्हाला तिथे घेऊन गेलेले होते. नंतर दुपारच्या वेळेला बघितलं तर एकही सैनिक नाही. आम्ही फक्त आमच्यावर 2 जणं बसले. त्यांना म्हणलं, भाईसाहेब का गे? किती डिग्री होतं, आम्ही सहन होत नव्हतं, 43 डिग्री का 45 डिग्री. आम्ही बाहेर उभं नव्हतं राहू शकत. आणि ते सैनिक तिथे बॉर्डरला तिथे तुमच्या जैसलमेर वगैरे तिकडे सरावा करता गेले होते एवढ्या उन्हात. त्यामुळे त्या सैनिकांकरता खूप जीव तुटतो. त्यांच्याकरता काय करू आणि काय नको असं होतं. त्यामुळे आणि मी खरं सांगू का, मी सगळ्यांना म्हणजे माझ्या मैत्रिणींना, माझ्या बहिणींना मी एक सांगेन, आज तुम्ही स्वतःकरता कमवा, पण त्यातला थोडासा भाग आहे ना, तो थोडंसं आपल्या सैनिकांकरता पण करा. तुमच्यासमोर जेव्हा कुठली एखादी गरजू व्यक्ती आली ना, तिला आपल्याकडे 1 रुपया असेल तर 10 पैसे द्या, पण तुम्ही मदत करा. आपल्याला कधी कमी नाही पडणार. माझं खूप बाहेर काम चालतं, मला नाही सांगायचं, कारण आपण म्हणतो ना की इकडच्या कानाचं तिकडच्या कानाला कळलं नाही पाहिजे, कळतं कामा नाही. खूप मी जेव्हा समोरच्याकरता जगते त्यावेळेला मी माझ्याकरता जगते, कारण मी जर ते केलं नाही तर मला शांती मिळत नाही. मी माझ्या शांतीकरता करते. त्यामुळे मी काय करते हे मी आहे खूप, आणि मी माझी स्वतःची NGO, मी कुठल्या NGO करता तिथे जाऊन काम नाही करत. मला वाटलं मी गाडी घेते, गाडी भरून काय काय घेते, जाते, देते, येते, बस. कोणाला कळत नाही. माझी आई मला नेहमी सांगते, तुला खूप आशीर्वाद आहे, बस मला तेवढे मिळतात आणि मी हॅपी आहे त्याच्यामध्ये. आशीर्वाद ही खूप मोठी गोष्ट आहे जी कमवता समोरच्या गरजू व्यक्तीला जेव्हा मदत मिळते, आपसुकच तिला जेव्हा ते समाधान वाटतं, तिने तुम्हाला आशीर्वाद द्यायची गरज नसते. तिच्यातनं निघालेल्या ज्या भावना असतात आपल्याकरता, त्या भावनांमधनंच तुम्हाला आशीर्वाद मिळतो. आणि मी ब्लेस्ड आहे, मी खूप ब्लेस्ड आहे, कारण मी ज्या आज कुटुंबामध्ये आलेली आहे, मराठी फॅमिलीमध्ये, आणि मी ज्या कुटुंबातनं आलेली आहे, मंत्री फॅमिली, दोघांचे आशीर्वाद भरभरून माझ्या मागे आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं आणि शेवटचं, आज सरोजची मी संचालिका म्हणून आहे, पण सरोज म्हणजे नुसती मनीषा मराठे आणि शेषनाथ मराठे नाही आहे. सरोज म्हणजे माझ्याकडे काम करणारी प्रत्येक व्यक्ती आहे. माझी मुलं आहेत, ते पण माझ्यावर तितकंच प्रेम करतात जेवढं मी त्यांच्यावर प्रेम करते, किंवा माझे मिस्टर त्यांच्या प्रत्येक गरजा ह्या आमच्या गरजा असतात, आणि आमची प्रत्येक गरज ही त्यांची गरज असते. सणाच्या वेळेला रात्री 2 वाजता 3 वाजता कारखाना बंद झाल्यानंतर तो धुतल्याशिवाय ती पोरं जात नाहीत. नियम लावला आहे. आम्ही तर शेवटपर्यंत असतो, पण आम्हाला बघावंही लागत नाही. माझी मुलं काम करतात, खूप मनापासून काम करतात. आणि आज सरोजचं जे यश आहे ते नुसतंच मिस्टर आणि मिसेस मराठे किंवा श्री व सौ मराठे यांच्यामुळे नाही. ही माझी सरोजची टीम जी माझी सगळी आहेत, माझी माणसं, माझं कुटुंब, त्यांच्यामुळे आहे. त्यामुळे आणि मी खरंच, मला आशीर्वाद आहे की अशी माणसं मला मिळाली आहेत की जे आमच्यावरती भरभरून प्रेम करतात. मी आज 31 वर्ष आहे, माझ्याकडे 40-42 वर्षापासूनची माणसं आहेत काम करणारी. असं आजच्या दिवसात नाही मिळत, बघायला नाही. त्यामुळे एकाच ठिकाणी काम करणं आणि ते सगळं म्हणजे सरोजचं जे यश आहे हे सगळं आमच्यापेक्षा त्यांच्यामुळे जास्ती आहे. त्यांनी तुम्हाला केलेली मदत तुमच्यासोबत माझ्यासमोर आम्ही कधी माझं एक दुकान मी बंद करते दुकान की उद्या उघडायचं आहे हो. गिऱ्हाईक खूप नाराज होतात येऊन, मग की सणाच्या वेळेला तरी असं करा वगैरे, पण माझी मुलं, जाऊ दे मॅडम, देऊया, जर सण आहे ना आपण देऊया. ती मुलं दुकान उघडं ठेवून काढून देतात, ती माझी मुलं. खरंच मनीषा मॅम, अजून काय पाहिजे? खरं तर विषय स्वच्छतेचा निघाला आहे. स्वच्छता असणं खूप गरजेचं आहे. त्यात सरोज स्वीट्स 120 स्क्वेअर फूट, बरीचशी माणसं, मशीन्स आणि सणावाराला असलेली लोकांची गर्दी, एवढं सगळं तुम्ही मॅनेज कसं करता? पहिली गोष्ट म्हणजे त्याच्यात काही कठीण नसतं हो. काही कठीण नाही त्याच्यामध्ये. 120 स्क्वेअर फूटचं दुकान आहे, पण 5,500ची फॅक्टरी आहे ना, पूर्ण मशीन भरलेली फॅक्टरी आहे माझी. माणसं आहेत, थोडी शिस्त लावायला वेळ लागतो, पण एकदा त्यांना शिस्त लागली ना की जसं आपल्याला घरी आई शिकवते की तुम्ही घरामध्ये आलात की तुमची चप्पल स्टँडवरती जाऊ दे. हो, आपण नाही ठेवली तर तिसऱ्या दिवशी चप्पल उचलून माझी आई खालती फेकून द्यायची. पुस्तकं पसरलेली असायची तर ती खालती जायची पुस्तकं.
शिस्त फार महत्त्वाची आहे आयुष्यामध्ये. आणि आमच्यासारख्या म्हणजे अन्नपदार्थ असलेल्या कारखान्यामध्ये फार महत्त्वाची शिस्त आहे. कारण स्वच्छता राहिली तरच तुम्हाला सस्टेनेबल तुम्ही राहाल. कारण आज कायदे खूप कडक झालेले आहेत. आपलं तुम्हाला आज कायदे म्हणजे मी सांगते ना, तुम्हाला फूड पॉयझनिंग किंवा तुम्ही कायद्यामध्ये तुम्ही टॅक्स नाही भरला तरी तुम्हाला शिक्षा आहे तुमच्याकडे. म्हणजे प्रत्येक गोष्टीला शिक्षा आहे. त्यामुळे तुम्ही कायद्याप्रमाणे जर चाललात ना तर तुम्ही टेन्शन कायम असणार आहे. पण जेव्हा आपण कायद्याने जातो ना त्यावेळेला तेवढं टेन्शन राहत नाही जेवढं आपण कायदे न पाळता वावरतो. मी खरंच सांगते, एकदा मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना ज्यांना कोणी मला अचानक सांगितलं ना तुमचा कारखाना बघायचा आहे चला वरती, मला म्हणजे अगोदर या सांगा मग साफ करतो वगैरे असलं नाही. कधी या कधीही बघा, कायम ती शिस्त लावली गेलीच आहे. माझे स्टाफ रात्री दुकान किती वाजता बंद करायचं असेल तरी धुतल्याशिवाय जात नाही. त्यांनी स्वतःला लावलेली शिस्त आहे. मी त्यांना लावली पण त्यांनी ऐकली नसती तर. ते करतात आणि आपल्याला लक्ष द्यावं लागतं कारण आपला कारखाना आहे. म्हणजे असं नाही त्यांच्यावर टाकून मी घरी बसले असं पण नाही. सगळे गेल्यानंतर मी आणि मिस्टर मराठे वरपासनं खालपर्यंत सगळे कारखाना आमचा पूर्ण चेक करतो. गॅस माणसं करूनच जातात पण आपली पण एक जबाबदारी आहे. आम्ही त्यांच्यावरती लक्ष द्यायचं काम करतो पण ते बनवतात, ते मेहनत करतात. मेहनत आमची पण आहे पण त्यांच्या एवढी आमची मेहनत आहे का नाही. मग थोडं संपल्यानंतर आपण एक फेरी मारून आपल्या स्वतःच्या समाधानासाठी आपण जाऊन बघतो. तसं आम्ही जाऊन बघतो की सगळं बंद आहे की नाही, कुठे अस्वच्छ आहे का, कुठे काय नाही. आत्तापर्यंत माझ्या माणसांनी कधीही न सांगता निघून गेले नाहीत किंवा साफसफाई न ठेवता निघून गेलेले नाही आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्यावरती आपण जेव्हा विश्वास टाकतो त्यावेळेला त्यांना पण कुठेतरी मनात असतं की आपल्यावर एवढा विश्वास टाकलाय तर आपण त्याच्यामध्ये केलं पाहिजे. विश्वास तुम्ही ठेवलाय ते महत्वाचं आहे. माणसं जपली आहेत त्यामुळे ते तेवढंच आपलं समजून सरोजमध्ये काम करतात. खरं तर एका हाताने देता आलं पाहिजे, वरचा आपल्याला भरभरून देतो असं मनीषा मॅमने सांगितलं. आणि बिझनेस करायचा असेल तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फूड बिझनेस करताना स्वच्छता अतिशय महत्त्वाची आहे. मॅनेजमेंट आणि आपल्यासोबत असणाऱ्या लोकांवर विश्वास असणं हे जास्त गरजेचं आहे. मनीषा मॅम मनापासून धन्यवाद. तुम्ही सेल्फमेड सखी या शोमध्ये आलात आणि खूप छान गोष्टी सांगितल्यात. एक स्त्री कशाप्रकारे सक्षम होऊ शकते, काय काय करू शकते. IPS होण्याची इच्छा असताना पण तुम्ही सरोज बिझनेस आज खूप छानरित्या पुढे नेताय आणि आज आमच्या सगळ्यांसमोर तुम्ही सक्सेसफुल बिझनेस वुमन म्हणून आहात. त्यामुळे मनापासून धन्यवाद. थँक्यू.